मंडळी, सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महायुतीनं विरोधकांना धूळ चारत ऐतिहासिक असा विजय मिळवला. महायुतीनं यापूर्वी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपच्या 8 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणलं होतं. त्यानंतर 4 जुलैला उर्वरित 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यातील तब्बल 11 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे वगळता एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. या निवडणूक निकालाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अतुल सावे, संजय शिरसाट हे 2 मंत्री, कल्याण काळे हे खासदार, विलास बुबरे, रमेश बोरनारे, अंबादास दानवे, संजना जाधव आणि अनुराधा चव्हाण या 5 आमदार, तर डॉक्टर दिनेश परदेशी आणि अब्दुल समीर हे 2 नगराध्यक्ष असे सगळे दिग्गज संचालक पदी निवडून आलेत. खरं तर त्यांच्या सहभागामुळेच पहिल्यांदा जिल्हा बँकेची निवडणूक इतकी चर्चेत आली होती. पण आता निवडणूक निकाल जाहीर होताच बँकेचा अध्यक्ष कोण होणार यावरून भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय, महायुतीची रणनीती काय असेल, अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे यांच्याच नावाची चर्चा का होते आणि निवडणूक निकालाच्या इतर काही हायलाइट्स या व्हिडिओत जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महायुतीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. मंत्री अतुल सावे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वात महायुतीनं पहिल्याच टप्प्यात आपले 8 उमेदवार बिनविरोध निवडून आणले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे, आमदार विलास बुमरे, बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाढे, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर, दिनेश परदेशी, संदीप निकम आणि अनिल बोरसे हे 8 जण संचालक पदी बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरित 12 जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात होते, तर 1053 पैकी 1048 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी सकाळीच या निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाली. त्यात महायुतीनं विरोधी पक्षाचा जवळपास सुपडा साफ करत एकाकी वर्चस्व मिळवलं. मंत्री अतुल सावे, भाजप आमदार अनुराधा चव्हाण, शिंदे गटाच्या आमदार संजना जाधव, अर्जुन पाटील यांच्या सर्व विजय 11 उमेदवारांची यादी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या विजयी उमेदवारांच्या यादीत ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांचंही नाव आहे. यापूर्वी सुद्धा ते संचालक होते, पण यावेळी मात्र त्यांनी कल लक्षात घेऊन महायुतीच्या शेतकरी विकास पॅनल कडून निवडणूक लढवली होती. या सर्वच विजयी उमेदवारांनी निवडणूक निकाल घोषित होताच गुलालाची उधळण करत आपल्या समर्थकांसह मोठा जल्लोष केला. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना साफ नाकारलं. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे वगळता विरोधकांच्या पदरी मोठं अपयश आलं. 7 उमेदवारांना तर भोपळाही फोडता आला नसून त्यांना स्वतःचंही मत मिळालं नसल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संभाजीनगर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेल्या देवयानी डोणगावकर यांनी जिल्हा बँकेत संचालक होण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, पण त्या सुद्धा यात पराभूत झाल्यात. आता निवडणूक निकालानंतर पक्ष बलाबल पाहायचं झालं तर 20 संचालकांपैकी शिंदे सेना 9, भाजप 6, राष्ट्रवादी 2, ठाकरे गटाचे दानवे 1 तसंच अपक्ष 1 ज्याने महायुतीला पाठिंबा दिलाय, तर खासदार काळे यांच्या रूपात महाविकास आघाडीच्या 1 संचालक असं जिल्हा बँकेचे हेवीवेट संचालक मंडळ तयार झालंय. दरम्यान निवडणूक निकालानंतर खासदार कल्याण काळे यांनी पैशांचा वारेमाप वापर झाल्याचं म्हणत महायुतीवर गंभीर आरोप केलेत. या निवडणुकीमध्ये मतदारांना इतका पैसा वाटला गेला की मतदारच पैसे घेऊन कंटाळले होते. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली. पण तरीही बँकेत शेतकरी हिताच्या निर्णयांना पाठिंबा राहील, तर अहिताच्या निर्णयांना काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कडाडून विरोध करू, अशी प्रतिक्रिया खासदार काळे यांनी दिली. तर त्यांच्या या आरोपांना उत्तर देताना ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवल्याने आमचा विजय झाला. डॉक्टर काळे यांच्या आरोपात काहीही तथ्य नाहीये. त्यांनी खूप पैसे वाटले म्हणून ते निवडून आलेत का, असा सवाल सावे यांनी उपस्थित केलाय. तसेच काळे यांनी केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा असं आव्हानही त्यांनी केलंय. बाकी या निकालानंतर आता बँकेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
कारण सर्वाधिक 9 संचालक निवडून आणत शिंदे सेना बँकेत मोठा भाऊ ठरली आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर आपल्या संचालकाची निवड व्हावी यासाठी खासदार संदीपान भुमरे यांच्यासह पक्षाकडून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून पैठणचे आमदार विलास भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर ही 2 नावं चर्चेत आहेत. तर भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी त्यांच्या पक्षाचे संचालक आणि कार्यकर्ते करताना दिसतात. त्यासाठी राष्ट्रवादीचे 2 आणि इतर 2 संचालक भाजपला पाठिंबा देऊ शकतात. दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याचं दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आलंय. कुणाला किती जागा मिळाल्या हे लक्षात न घेता मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री चर्चा करून अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करतील असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय. तसंच अध्यक्षपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राहणार की पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ मिळणार याचाही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे. तर याबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती असून त्यांचाच आदेश अंतिम असेल असं आमदार विलास भुमरे यांनी म्हटलंय. पण या सगळ्यात बँकेचं अध्यक्षपद दोन्ही पक्षांमध्ये अडीच वर्ष वाटून घेतलं जाईल अशी शक्यता पुढे येताना दिसते. आणि असं जर झालं तर सुरुवातीचं अध्यक्षपद कुणाला यावरून देखील 2 पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते. पण कोणत्याही टर्म मध्ये भाजपला 2.5 वर्ष अध्यक्षपद मिळालं तर त्यासाठी मंत्री अतुल सावे यांचंच नाव निश्चित होऊ शकतं. कारण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्याची राजकीय सोय म्हणून जिल्हा सहकारी बँकेकडे पाहिलं जातं. आणि यंदाच्या निवडणुकीत मंत्री अतुल सावे सर्वाधिक 267 मतदान घेऊन विजयी झालेत. या निवडणुकीतून ग्रामीण भागातही सावे यांचं नेतृत्व उभं करण्याचा भाजपचा प्रयत्न होता अशी माहिती मिळते. आता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीत जर स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय झालाच तर भाजप अतुल सावे यांना पुढे करू शकतं. म्हणूनच शहरापुरतं मर्यादित न करता जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं त्यांना ग्रामीण भागातही ऍक्टिव्ह केल्याचं पाहायला मिळतंय. आता या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष कोण होईल यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.